तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो. आणि आता सुद्धा तेच चालले. आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत, नाही तर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत. पुढचे समोरचे पक्ष हे नामोहरम करण्याचं चाललेलं आहे. काय कुठे आपण चाललेलो आहोत, कोण आपण जातोय, त्यातनं नेमकं आपण त्याचं काय शेवट तरी काय होणार आहे. आणि मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की राज्याची स्वायत्तता, जर पोलिसांना फ्री हँड दिलं तर पोलीस चमत्कार करू शकतात. एवढा विश्वास माझा नक्कीच आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरती तेव्हाही होता आणि आजही आहे. हे करू शकतात, पण त्यांना फ्री हँड दिला पाहिजे. पण फ्री हँड न देता तुम्ही नको तिकडे पोलिसांचा बंदोबस्त लावलात, म्हणजे ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण आणि ज्यांना खरोखर टिपायला पाहिजे ते मोकळे फिरत आहेत. आता 2-3 दिवस आपलं जे एक आंदोलन केलं पाण्यासाठी, इथे सगळे माझे शिवसैनिक बसलेले आहेत. त्या आंदोलन होऊ नये म्हणून किती पोलीस बंदोबस्त होता. अरविंद, तुम्ही पण होतात त्या आंदोलनामध्ये. म्हणजे आपण समाजासाठी जे काय काम करतोय त्याच्यासाठी पोलीस आहेत. आणि पाण्याचं आंदोलन असेल तर ते आंदोलन होऊ नये म्हणून जर का पोलिसांचा वापर राज्यकर्ते करणार असतील तर मग पोलिसांनी काय करायचं, साध्या माणसांनी काय करायचं. आणि संजय जे आत्ता आपण म्हणालात, मग साहजिकच आहे, गुन्हेगारी एक असं विश्वास आहे की अरे भाई सगळेजण आपल्याकडे येतात. म्हणजे जो उल्लेख तुम्ही ते सगळे जे काय नावं घेतली, हाजी मस्तान असेल, करीमलाला असेल, हे यांना भेटायला लोक जात होती. पण मला आठवतंय करीमलाला भेटायला शिवसेना प्रमुखांना मातोश्रीमध्ये आला होता. कशासाठी कल्पना नाही, कारण आम्ही तेव्हा शाळेतली पोरं होतो. हाजी मस्तान सुद्धा शिवसेना प्रमुखांना वचकून असायचा, कारण तेव्हा हे असं मोकाट रान होतं. म्हणजे केतकर साहेब, तुम्ही जो उल्लेख केला स्मगलिंग, ते आजही मला आठवतंय. ते काय काय कापड येतं, बॉस्कीचा शर्ट आहे. अरे पण ते स्मगलिंग केलेलं मग कापड ते, आणि डबल नेट, म्हणजे डबल नेटची पॅन्ट आणि बॉस्कीचा शर्ट, असं एक ते असं कौतुकाचं होतं. पण त्याच्या विरुद्ध आंदोलन शिवसेनेने केलं. आणि मला आठवतंय, आता मी काही नावं घेत नाहीत, नावं चांगली आठवत आहेत, मला माहिती आहेत की शिवसेना प्रमुखांना त्यांनी ठरवलं की आपण या स्मगलिंगच्या विरुद्ध, स्मगलरच्या विरुद्ध आंदोलन करायचं. मग काय करायचं, या स्मगलिंग केलेल्या मालाची होळी करायची, मोर्चा काढायचा आणि होळी करायची. झालं, मोठा मोर्चा निघाला. शिवसेनेचा मोर्चा म्हटल्यानंतर मोठा मोर्चा निघाला. शिवसेना प्रमुखांना ज्यांनी माहिती दिली ते पण समाजामध्ये चांगले प्रतिष्ठित होते. त्यांची पण नावं मी मुद्दामून घेत नाही, पण ते नामांकित होते. मोर्चामध्ये सुरुवातीला पुढे होते, मग मोर्चासुद्धा घोषणा देत पुढे गेला. ते ठिकाण आलं, सगळा तो माल तिकडे रचलेला होता. ती काडी लावायची, शिवसेना प्रमुखांनी बघितलं, हा कुठे गायब, तो कुठे गायब. म्हणजे ज्यांनी जोरात सांगितलं होतं की आपण मोर्चा काढला पाहिजे, आपण याची होळी केली पाहिजे, देशात कोणाची हिंमत नाही, आपण करूया म्हणून काढला मोर्चा. सगळे शिवसैनिक होते जागेवर, शिवसेना प्रमुख होते. पण ज्यांनी, मी म्हणेन, थोडीशी चावी मारली, चावे देणारी गुल, हे अशा भेदरट लोकांकडनं काय आपण सुधारण्याची काय अपेक्षा करू शकत नाही. आज हे सगळं पुस्तक वाचताना नक्कीच नवलकरांची आठवण येते. त्याच्यानंतर दक्षता हे पोलिसांचं एक मासिक किंवा पाक्षिक होतं आणि त्याच्यामध्ये वक्रू जोशी लिहायचे. आणि मग ते शोभराजला कशी अटक झाली, अमुक कसं हे झालं, मग हे गूढ कसं उकललं, या सगळ्या गोष्टी वाचायला खूप चांगल्या वाटतात. पण स्वतःच्या जीवावरती संकट आहे हे ह्या क्षेत्रात येणं, जो केतकर साहेब तुम्ही उल्लेख केला की बाकीच्या क्राईम रिपोर्टरचं काय झालं, हे नावं घेतली तर तो थरार आणखीन विचित्र आहे. पण त्याची पर्वा न करता तुम्ही निर्भीडपणाने आणि मुख्यपणे निस्पृहपणाने हे काम केलं. म्हणून मला असं वाटतं की तुमच्यावरती साऱ्या वाचकांचा, पोलिसांचा आणि मी तर म्हणेन गुंडांचा सुद्धा विश्वास आहे की हे खोटं लिहिणार नाही. आणि तुम्ही एक एक त्यातले पदर जे उलगडून दाखवलेत, तर उलगडून दाखवलेत कसं कसं काय काय घडलं. हे नुसत्या बातम्या वाचण्या ठीक आहेत. पोलिसांनी एन्काउंटर केला, पोलीस एन्काउंटर करतात, पण तो एन्काउंटर खरा की खोटा, कारण ऑर्डर देणारे कोण असतात ते कधीच सापडत नाही. जसं अक्षय शिंदेच्या बाबतीत झालं. अक्षय शिंदे गेला, त्याला गोळ्या घातल्या,